नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज लक्ष्मीपूजन, दिवाळी या सणामधला एक महत्त्वाचा दिवस. आज लक्ष्मी कुबेराचं पूजन करून आपण हा सण उत्सव साजरा करत आहोत. पाणी घ्या. यजमानशी नाम पुन्हा हातामध्ये पाणी घ्या. स्मृती पुराणोक्तो शास्त्रोक्तो पुण्यफल प्राप्त. अशी ही लक्ष्मी पूजन यशस्वी करण्यासाठी दिवसभर आमच्या परिवारातील लहान थोर मंडळींनी सर्वांनी आपला सहभाग यामध्ये नोंदवला. म्हणून संध्याकाळी अशी पूजा व्यवस्थित करता आली. दिवसभर फुलं घेऊन आलो, फुलं ओवून त्याचे हार बनवले, ते बांधले. त्याच्यानंतर सगळी दुकानची स्वच्छता केली. काम करत होते याचा अर्थ मस्ती करत नव्हते असं नाही. आमचा कृष्णाची मस्ती तर बघा किती धावपळ चालू आहे. लाईटिंगच्या माळा आणि त्याचबरोबर हे आपल्याला समोर दिसतात ते फुलांचे हार बनवले. त्याचबरोबर छोटे छोटे आकाशकंदील काही जणांनी हार बनवताना त्यासोबत आंब्याची पानं पण लावली. रांगोळी काढण्यासाठी अशी काही जागा सारून काढली आणि त्या ठिकाणी रांगोळी काढायला बऱ्याच जणांनी मदत केली. चांगली रांगोळी काढली असताना मध्येच जोरात हवा सुटली आणि हवा सुटल्यानंतर अशी रांगोळी पुन्हा सगळी विस्कटून गेली. त्यासाठी वापरलेली फुलांच्या पाकळ्या व्हायला गेल्या आणि लगेच जोरदार पावसाचं आगमन झालं. त्यामुळं दिवाळीमध्ये ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भरपूर असा मोठा पाऊस या ठिकाणी झाला. भला मोठा आकाशकंदील आणला होता आणि त्याच्यावरती असलेल्या ह्या पाकळ्या, फुलपाखरांसारख्या असलेल्या त्या पाकळ्या त्या व्यवस्थित करून तो लटकवला. तर काही जणांनी हे लाईटिंग लटकवण्याचं काम केलं. असे हार बनवलेले लटकवले आणि हळूहळू ही पूर्णत्वाला गेलेली रांगोळी. आता संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. त्याचबरोबर घराची पण थोडी सजावट केली होती. त्यामुळं घर उजळून दिसत होतं. हा प्रकाशाचा सण साजरा करताना घरच्यांनी लाईटिंग केली. त्याचबरोबर पंत्या त्यामध्ये तेल टाकून त्या भिंतीवरती घराच्या सभोवताली लावल्या. सगळीकडे प्रकाश झाल्यामुळं असे फुलझाडं, नारळाचं झाड उठून दिसत होतं. आमच्या दिवाळीवर दुःखाचं सावट होतं. त्याच्यामुळे आम्ही फटाकडे जरी वाजवत नव्हतो तरी मात्र परिसरातील फटाकड्यांचा मोठा आवाज येत होता. हे दिवसभर सगळी सजावटीची, स्वच्छतेची खटपट संपल्यानंतर संध्याकाळी मग लक्ष्मीपूजन संपल्यानंतर दुकानचा एक छोटासा व्हिडिओ बनवला. तर दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण आहे. परंतु यावर्षी आमच्या नात्यामध्ये एक दुःखद घटना घडल्यामुळे आम्ही हा सण तितक्या दरवर्षीच्या उत्साहाने किंवा तितक्या आनंदाने साजरा करू शकलो नाही. हा यावर्षीचा म्हणजे 2025चा हा दिवाळी सण आम्ही प्रत्येक वर्षीपेक्षा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिवारातील सर्वांनी फोटो सेशन केलं. यावर्षी सर्वांना सुट्ट्या असल्यामुळे आमचे हे चिरंजीव आर्किटेक्चर प्रसाद, त्याचबरोबर ही पुतणी आणि आमचा पुतण्या, हा आमचा चिरंजीव माझ्यासोबत प्रसाद आणि आमचे बंधू आणि त्यांच्या मिसेस, त्याचबरोबर हा माझा छोटासा परिवार, हम दो हमारे दो. हे पुतण्यांसोबत आमचा प्रसाद, ची लाडकी कन्या भावी डेंटलची डॉक्टर कन्या प्रतीक्षा याच्यासोबत दुःखावर आनंद मिळवण्याचा हा सण म्हणजे दिवाळी. परंतु
आम्ही मात्र ते नात्यातील दुःख विसरू शकतो. आपल्याकडे ही दिवाळी साजरी झाली असेल ती कशा पद्धतीने आपण साजरी केली ते मला नक्की कळवा. नमस्कार.